नमस्कार मित्रांनो, शेती नियोजनाची शेती फायद्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की SRT पद्धतीनं 5 फुटाच्या बेडवरती केलेली सोयाबीन लागवड आणि त्या संदर्भातली माहिती. तर सुरुवातीला नांगरणी वगैरे केल्यानंतर रोटावेटर मारून सरी मारायच्या अगोदर आपण TSP आणि जिप्सम हे बेसल डोसमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बेड ओढून घेतले. साधारण आपल्याला 5 फुटाच्या सरीमध्ये 3 फुटाचा बेड सापडला, 3 ते 3.25 फूट. तर 2 ते 2.5 फूट अंतर ठेवून आपण बेडवरती 2 ओळी सोयाबीन घेतलेले. तुम्ही पाहू शकता सोयाबीन कशा प्रकारे आलेले. आता नेमकं फुलात आहे किंवा काही फूल मावळलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फूल लागलेलं आहे. एकदा बघून घ्या. छान अशी फुलधारणा झालेली आहे. बऱ्यापैकी फूल मावळलेलं पण आहे. पहा, फुटवाही बऱ्यापैकी आहे. तर 4 इंचावर केलेली लागवड आहे. 4 इंचावर 2-3 असे सोयाबीनचे बियाणे पडलेले. उगवण खूप छान झालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे फुलधारणा झालेली आहे. आता हे एकच झाड आहे. बुडात 2 आहेत, छोटे एक मोठे. तर अशा प्रकारे फूल लागलेले. जरा पाहून घ्या एकदा. हे पहा, मी दाखवायचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित दिसते का नाही माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये. आताशी म्हणजे फूल मावळलेले. तर साधारण मला असं वाटतं की हाईट बऱ्यापैकी झालेली आहे. गुडघ्याएवढी हाईट आहे साधारण याची. माझ्या गुडघ्याबरोबर आलेले. तर आपण टोकन करून घेतल्यानंतर पॅराकॉट आणि आर्मस्ट्रॉंग याची फवारणी घेतली होती. तर पॅराकॉट ह्याच्यासाठी की उगवलेलं जे छोटं मोठं तण होतं त्यासाठी आपण पॅराकॉट मारलेलं आणि तणाचं बी उगवू नये म्हणून आपण स्ट्रॉंग आर्म मारलेलं. तर 1 महिनाभर काही आपल्याला तणाचा वगैरे त्रास नाही झालेला. बघा अशा प्रकारे आता याला 2 फवारण्या झालेल्या आहेत. कार्पलॉची फवारणी झालेली आहे. आता तसं पाहिलं तर पावसाची आवश्यकता आहे. आभाळ आलेलं आहे, पाहून घ्या. पाऊस काही पडायची चिन्ह दिसत नाहीत. एवढं सोन्यासारखं पीक आले. तर काही ठिकाणी पाणी द्यायला चालू केलेलं आहे, पण आता सगळ्या सोयाबीनला पाणी देणं काही शक्य नाही. त्यामुळं हे आपण जवळपास आपली 29 जूनची लागवड आहे ही. तर सोयाबीन कसं आले थोडंसं कमेंटमध्ये सांगा. नियोजन जमले का नाही. ह्या आता आपण बेडवरून चालू. हे बघा, मी बेडवरनं चालतोय आणि ह्या 2 ओळी सोयाबीनच्या अशा प्रकारे ही लागवड झालेली आहे. एका ठिकाणी 2-3 2-3 असे बियाणे सोडलेले आपण. तर त्यापैकी कुठं 2 उगवले, कुठं 3 उगवले, कुठं 1 उगवलं. अशा प्रकारे ही लागवड आलेली आहे. पेरणी झाल्याच याला पाऊस पडलेला, त्यामुळं सगळेच बियाणे जवळपास उगवून निघालेलं आहे. आपलं प्लॉट छान असा आलेला आहे. आता पावसाची थोडीशी गरज आहे. जमीन काही तेवढी 1 नंबर नाही आहे. ही 2 नंबरचीच जमीन आहे. काळी तर आहे पण थोडीशी खडकाळ आहे. म्हणजे दगड आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला दिसत असतील दगड. अशा प्रकारे कुठं तण उगवलेलंच आहे. हा पाहून घ्या. हा मस्तपैकी प्लॉट आलेला आहे. अजूनही काही एवढी म्हणजे काळी कळा नाही आलेली सोयाबीनवर. काही ठिकाणी आळ्याने पानं पण खाल्लेत. परवाच आपण ॲम्प्लिगोची फवारणी घेतली आहे. ॲम्प्लिगो 1261 झिरो
बोरॉन आणि झिंक अशा प्रकारे आपण सोयाबीनची फवारणी घेतली आहे दुसरी. कारण सोयाबीनमध्ये फुलाच्या अवस्थेत बोरॉनची खूप आवश्यकता असते. तर त्यामुळे आपण बोरॉन 20% फवारणी घेतलेली आहे. आणि झिंक EDT आहे जे मादी फुलांच्या ह्याच्यासाठी कामाला येतं, त्याची पण आपण त्याच्यासोबत फवारणी घेतली आहे. रॅम्प्लिको 10 ml आणि 1261-075 ग्राम आणि त्यासोबत बोरॉन आणि झिंक अशा प्रकारची फवारणी झालेली आहे. आता काय आळी वगैरे कुठं दिसत नाही आपल्याला, किंवा दुसरं असं बऱ्याच ठिकाणी असं म्हणत होते की सोयाबीनवर माव पडलेली आहे किंवा चिरटं वगैरे, असं काही दिसत नाही आहे आपल्याला. म्हणजे कुठं काही कसला प्रादुर्भाव तर आत्ता तर नाही आहे सध्या. ही जे पानं खाल्लेली आहेत ते अगोदरच खाल्लेली आहेत आळीने, फवारणीच्या अगोदर. आळी पण दिसत नाही आहे. आपण निरीक्षण करतोच आहे व्हिडिओ बनवत पण काही आळीचा काही एकसुद्धा आळी मला दिसलेली नाही आत्तापर्यंत तरी. अशा प्रकारे हे सोयाबीन आलेलं आहे आपलं. थोडंसं पाहून घ्या. विदर्भामध्ये SRT खूप जास्त प्रमाणात केली जाते, पण आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये एवढं अजून कोणी SRTला हे करत नाही. त्यामुळं आपण हा केलेला पहिलाच प्रयोग आहे. हे तणाचं झाड आलेलं, आमच्याकडं कुरडू म्हणतात त्याला, उपडून टाकलं. तर हे पहा, आता अजून आहेत काही फुलं तसे, पण बऱ्यापैकी फूल मावळलेलं आहे. काही ठिकाणी शिल्लक आहे. हे बा दिसतंय का माहिती नाही तुम्हाला. उंची बऱ्यापैकी चांगलं गुडघ्याला आले सोयाबीन. एकदा बघून घ्या प्लॉट कसा आहे आणि नक्की कमेंट करून सांगा नियोजन कसं जमलं आहे ते. नमस्कार, धन्यवाद.